1962 ते 2019 या 60 वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फक्त 141 महिला आमदार म्हणून निवडून गेल्या. 2019 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी फक्त 24 महिला आमदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत आणि त्याचं प्रमाण 8% इतकं आहे. महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते वेळोवेळी आपली भूमिका मांडताना दिसतात, पण जेव्हा महिलांना नेतृत्वाची संधी द्यायची वेळ येते तेव्हा मात्र ते या भूमिकेपासून फारकत घेताना दिसतात. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे, पण विधानसभेमध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. त्यामुळे महिलांना कायदे निर्मिती, धोरण निर्मिती यासारख्या प्रक्रियेमध्ये योगदान देता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जोर धरत आहे. महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 50% आरक्षण द्यावं का, आणि जर महिलांना 50% आरक्षण मिळालं तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.